स्वप्नील, स्वप्नील इथे नाहीये म्हणजे हा गेला कुठे? अवनी फोन पण उचलत नाहीये. मला तिच्याकडे जायला हवं. एक मिनिट, त्याआधी इथे स्वप्नील विरोधात काही पुरावे मिळतात का बघायला पाहिजे. काहीतरी नक्कीच सापडेल. इथे तर काहीच मिळत नाहीये. फोन, अरे इथे कोणाचा तरी फोन वाजतोय. स्वप्नील विसरला असणार. हे काय, स्वप्नीलचे बाबा फोन करत होते. कॉल लिस्ट मध्ये बघतो अजून कोणाकोणाला फोन केलाय त्याने. अवनी, म्हणजे अवनीच्या जीवाला धोका आहे. मला जाऊन बघायलाच पाहिजे अवनीच्या घरी. अनयला जायची काहीच गरज नव्हती. मला आता टेन्शन यायला लागलंय. सगळं नीट होईल ना? रेवा, या तुम्ही. रेवा, हे बघ, ह्या साड्यातली एक निवड बघू संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी. आई, सगळ्यात छान आहेत, कुठलीही चालेल. अगं असं म्हणून कसं चालेल? केवढा मोठा कार्यक्रम आहे संध्याकाळी, आणि यांचा फोन आला होता, पत्रकार पण येणार आहेत म्हणे. मग सगळं व्यवस्थित पार नको का पाडायला? देवा, कपिला, तुम्हाला एक महत्वाची बातमी द्यायची होती जी. काय अवसे? संध्याकाळी जो कार्यक्रम कंपनीत होणार होता तो आता वाड्यातच होणार आहे जी. असं का अचानक? अहो काय झालंय माहितीये का, कंपनीत ऑडिटचं काम सुरू होणार होतं. माणसंही येऊन थांबलीत आणि हे कुणाच्या लक्षातच आलं नाही. आता उगाच कामाचा खोळंबा नको म्हणून वाड्यातच कार्यक्रम करायचं ठरलंय बघा. हे खूप छान झालं, हो की नाही रेवा? हो, पण आता आपल्यावर सुद्धा जबाबदारी वाढली की हो. पाहुण्यांचा पाहुणचार, खानपान सगळं कसं अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे बघा. तसंच होईल साहेब, तुम्ही नका काळजी करू. काळजी नाही जी, उलट उत्सुकताच आहे आम्हाला संध्याकाळच्या कार्यक्रमाची. आणि हो, अनय राजेंना बोलावून घ्या. आज त्यांचा मान मोलाचा आहे. यांच्या नंतर त्यांनी सगळी जबाबदारी अगदी समर्थपणे पेलली आहे बघा. आम्हाला कौतुक वाटतं त्यांचं. कॉंग्रॅच्युलेशन. आज कंपनीला 75 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. अवनी, कुठे आहेस तू? मी? का रे? नाही म्हणजे असं का विचारतोयस? अवनी कुठे आहेस ते पटकन सांग आधी. मी घरीच आहे रे. दार खिडक्या लावून घे आणि खात्री पटल्याशिवाय कुणालाही आत घेऊ नकोस. का रे? नाही म्हणजे काही झालंय का? अवनी, स्वप्नील इथेच आहे. काय? मी सगळं शोधून काढलंय. स्वप्नील शिपुरापुरातच आहे. नाही. अनय, अरे हे कसं शक्य आहे? आता काय करायचं अनय? अनय, मला खूप टेन्शन येत आहे. अनय, काय करू मी अनय? अनय प्लीज, मला काही नाही सुचत आहे. तू ये पटकन इकडे. बापरे, स्वप्नील शिपुरापुरात आलाय. बिचारा नाही, किती भोळा आहे रे हा. भोळा नाही, मूर्ख आहे, मूर्ख.
कधी कधी तर मला ह्याचीच भीती वाटायला लागते. तुमच्या आशीर्वादामुळेच तर सगळं शक्य झालं आऊसाहेब. आणि म्हणूनच तर अनयने इतकी प्रगती केली आतापर्यंत. आणि मला खात्री आहे इथून पुढेही काही लागलं तर तुम्ही मदतीला आहातच ना त्याच्या. अगं आम्ही सगळे तर आहोतच त्याच्यासोबत, पण त्याचा खरा आधार तू आहेस. तुझ्या खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहतेस ना, खूप छान वाटतं. कपिला, गेल्या जन्मी तुम्ही काहीतरी पुण्य केलं असणार बघा, म्हणूनच तुम्हाला असा लेक आणि अशी सून लाभली. अगदी खरे तुमचा आऊसाहेब. माझा स्वतःचा कधी कधी माझ्या भाग्यावर विश्वास बसत नाही. कपिला, आज तुमचे डोळे कौतुकाने भरून जाणार आहेत बघा. अनय राजेंचं मोठेपण आज सगळ्यांच्या समोर येणार आहे. चला तयारीला लागा त्यांच्या. हो, रेवाची साडी ठरली की मी लगेच कामाला लागते. आई तुम्ही पुढे व्हा, मी निवडते साडी. मला माहितीये तुझं, तू एखादी साधीशीच निवडशील म्हणून. अहो कपिला, साधेपणामध्ये सुद्धा सौंदर्य असतं की हो. त्यांची साडी त्यांनाच निवडू द्या. चला. अपनी दार उघड. अपने ज्या क्षणाची मी इतके दिवस वाट बघत होते तो क्षण आलाय स्वप्नील. आता या नवरा दार बायको उघड. सोडता कामा नाही. तयार? यार तुझ्यासाठी काही करायला तयार. अपने अनय, अनय प्लीज मला वाचव. अनय अपने प्लीज मला वाचव. अपनी दार उघड. अवनी, मी तुला असं सोडणार नाही. ये तिला हात लावायचा विचार केलास ना, तर बघ मी काय करतो. अपनी दार उघड. अरे दार उघडू नकोस, नाही तर हिला मारून टाकेन मी. अनय, अपने अनय थांब. अनय अपनी please. दार उघड. अपने प्लीज मला वाचव. अनय, अनय अपनी दार उघड. अरे दरवाजा उघडू नकोस, नाही तर हिचा गळा कापून टाकीन. हे सोड तिला. अपने दार उघडू नकोस. नाही अनय प्लीज. अनय नाही, पुढे येऊ नकोस. पुढे येऊ नकोस, नाही तर हिचा गळा कापून टाकेन. ये का बाईवर कसली ताकद आजमावतोस रे. मत असेल तर माझ्याशी 2 हात कर. सोड तिला. होनी माझी आहे, तर ती माझी झाली नाही ना तर. ताई, आई आय एम सॉरी. मी मगाशी रागाच्या भरात तुला खूप काही बोलले. मी याचा विचारच नाही केला की तू जे काही करतेस ते माझ्या भल्यासाठीच असतं. आणि तू जर काही म्हणत असशील तर त्यात काहीतरी तथ्य असेलच. इट्स ओके बरं, जाऊ दे. आणि बहिणींमध्ये असे वाद होणारच ना. चल ते सगळं सोड. या साड्या बघ कशा वाटतायत तुला. आणि मला एक निवडून दे साडी चांगली संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी. ओके. तू हीच नेस, ही बेस्ट आहे. आवडली तुला. हो ठीक आहे, मग मी हीच साडी नेसेन. हा आणि हा ड्रेस कसा वाटतोय. छान आहे. मग हा ड्रेस तू संध्याकाळच्या कार्यक्रमाला घालायचा. मी हो, मी आणलाय तुझ्यासाठी. खूप मस्त आहे हा. थँक्यू. ताई बाय. देवा, ज्या प्रकारे वरदाला योग्य मार्ग दाखवलास त्या प्रकारेच माझ्या अनयलाही योग्य मार्गावर आण. काही गडबड होऊ नये याची काळजी घे.
रेवा, अगं काय आहे? अपशकून केलास तू. अनय, 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 काय केलंस तू हे? अगं मी फक्त त्या काय झालं असेल तो 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 जिवंत आहे. हे सगळं काय झालं? एक काम धड जमत नाही तुला. निलांबरा, आरतीचं ताट दुसरंही करता येतं जी, त्यासाठी एवढा तमाशा नकोय. देवा, जा, तयार व्हा तुम्ही. आता काय, अपशकून तर झालाच. अनय, तू जिथे कुठे असशील तिथे सुखरूप राहा, सुखरूप राहा. अनय, अनय तू निघ आधी. तुला तुला फंक्शनला पोचायला हवं. तिथे उशीर होता कामा नये. अगं पण हे असं सगळं झालं असतं ना तुला इथे एकटीला सोडून? तू माझी काळजी करू नकोस अनय. मी मॅनेज करेन इथे काय ते. आपण एक काम करूया, आपण डॉक्टरला दाखवूया, तो होईल बरा. हो, आणि पोलिसांना सगळं खरं सांगेल आणि तुला तिथे खडी पोळायला पाठवेल. पण मी हे सगळं होऊ देणार नाहीये. काही झालं तरी तुझ्यावरती आळ येता कामा नये. हवं तर मी माझ्यावरती आळ घेईन, पण तू इकडनं जा अनय. वेडी आहेस का? मी काय बोलतेस तू? अनय, माझी काळजी करू नकोस. मी मॅनेज करेन इकडे सगळं काय ते. आणि तसंही अनेक लोकांना यात तुला अडकवण्यात रस असेल, पण मी सगळं सांभाळून घेईन. मी माझी सुटका करून घेईन यातून. पण तू प्लीज इकडनं जा आता. अगं पण अवनी, मी अनय, माझी शपथ आहे तुला. अवनी? प्लीज निघ इकडनं. मी अवनीला असं सोडून नाही जाऊ शकत. मला तिला आधार द्यायलाच हवा. या प्रसंगातून तिला बाहेर काढायलाच हवं. हॅलो अनय, अनय कुठं आहेस तू? मी केव्हापासून वाट बघतेय तुझी. तू ये ना लवकर. अरे किती लोक जमली आहे तिथे. आज कार्यक्रम आहे, लक्षात आहे ना तुझ्या? रेवा मी नाही येऊ शकत आज कार्यक्रमाला. का? काय झालं अनय? तू स्वप्नीलला भेटलास आज? तो काही बोलला का तुला? काय झालं मला सांग, मला खूप टेन्शन येतं आता. रेवा नाही, मी नाही येऊ शकत आहे. तू घरी पण काहीतरी सांग, मला नाही जमणार. अरे पण तू मला सांगशील का काय झालंय नक्की? आणि तू इतका घाबरलायस का? मी स्वप्नीलच्या हॉटेलवर गेलो होतो. अवनी, आणि माझ्या हाताने त्याच्या डोक्यावर वार झाला. आणि काय झालं त्याला? बेशुद्ध आहे आता तो, पण काही सांगता येत नाही. तो वाचला तर ठीक आहे, पण रेवा त्याला काही झालं तर, तो मेला तर? आणि तू नको काळजी करूस. हे बघ, सगळं व्यवस्थित होईल.
तू प्लीज टेन्शन नको घेऊस हा. अगं रेवा, हे सगळं मी मुद्दाम नाही केलं ग. माझ्या हातून कसं घडलं मला कळलंच नाही. अनय प्लीज तू आधी शांत हो. हे बघ, तू इथे निघून ये पाहू. आपण इथे आल्यावर बोलूया, पण तू प्लीज टेन्शन नको घेऊ, शांत हो. रेवा, मी आता तिथे नाही येऊ शकत. तू तू सगळ्यांना काहीतरी कारण दे. माझी तब्येत बरी नाही म्हणून सांग. म्हणून मी कार्यक्रमासाठी कंपनीत न येता थेट घरी जातोय. अनय पण कोण आहेत रेवा? अनयराज आहेत. द्या फोनीकडे. द्या जी. अनयराजे, अहो कुठे आहात तुम्ही? येताय ना कार्यक्रमाला? अहो पत्रकार मंडळी आली आहेत, पंचक्रोशीतली मोठी मंडळी आली आहेत. आऊसाहेब, मी नाही येऊ शकत. का हो? माझी तब्येत बरी नाहीये आणि म्हणूनच मी डायरेक्ट घरी जायचं म्हणतोय. आता पोचीनच, जवळच आहे घराच्या. बघा, या कार्यक्रमाला हजर राहणं तुमच्या नशिबातच आहे जी. का? अहो कंपनीत ऑडिटचं काम सुरू झालंय, त्यामुळे कार्यक्रम तिथे होत नाहीये. तो आपण घरातच करतोय बघा. अण्णासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण नंतर करूच की हो. हा, तुम्ही या जी लवकर. उगाच बाकीच्या लोकांचा खोळंबा नको जी. या लवकर. आऊसाहेब पण त्यांना तयार करा आणि लवकर घेऊन या, समजलं? हॅलो. हॅलो रेवा. अनय प्लीज आता जास्त विचार नको करूस. तू लवकर घरी ये. इथे आल्यावर बघूया काय करायचंय ते. हा प्लीज लवकर ये, मी वाट बघते. बाय. रेवा. अनय शांत हो, शांत हो आधी. रेवा, रेवा, माझ्या हातून गुन्हा झालाय. मी चूक केली आहे. मला कळलंच नाही माझ्या हातून हे सगळं कसं झालं. अनय प्लीज प्लीज शांत हो, पॅनिक होऊ नकोस. हे बघ, घरात खूप लोक जमली आहेत, पत्रकार सुद्धा आले. आपल्याला नॉर्मल बिहेव करायला लागेल. रेवा, मी त्यांच्या समोर आता नाही हो, जाऊ. मला माहिती आहे, मला माहिती आहे तुला खूप त्रास होणार आहे, पण आपल्याला सहन करावं लागेल. नाही कोणा एकाला कळलं ना तरी प्रॉब्लेम होईल. नाही प्लीज आपल्याला नॉर्मलच राहावं लागेल. तू शांत हो. रेवा, पण मी अनय तुला सांगते ना, नको जास्त विचार करूस या सगळ्याचा. चल तयार होऊया. चल. रेवा, पण त्या स्वप्नीलला खरंच काही होणार नाही ना? अनय स्वप्नीलला काही होणार नाही. तू का काळजी करते? कॉंग्रॅच्युलेशन. कंपनीला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. तुम्ही या कंपनीला अजून 75 वर्ष पुढे घेऊन जाल आणि यशस्वी कराल याची खात्री आहे मला. थँक्यू. अहो काय हे, किती उशीर? अनयराजे, चला लवकर तयार व्हा. रेवा, काय चाललंय हे? आऊसाहेब, अनय. ठीक आहे, चला, लोक खोळंबलीत. हो. भाऊजी, मी काय म्हणते, आज एवढा मोठा समारंभ आहे तर आपण समीरला पण इथे बोलून घेऊयात का? नाही म्हणजे त्याची 4 लोकांची ओळखी पण होतील आणि ताई आणि तुमची परत भेट होईल आणि तुमचं मत ठरायला बरं होईल ना.